चला मित्रांनो, सकाळ सकाळचा नाश्ता लागलेला आहे, बघू शकता. मिसळ पाव आहे. भरत काको हल्ली फुल तयारी करून आलेला आहे. चला चला चला, नाश्ता करा फटाफट. कसा नाश्ता? ए असते निसती ही बघ, आमची येल्याच्या आई बरोबर सगळं काही सांगते. तुला गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण पण नाश्ता करू थोड्या वेळात. आपले हिरो अजून तयारी करतात. मित्रांनो, काल सांगितल्याप्रमाणे आज सर्व आपल्याला या ऑटोमध्ये सर्व घाट करायचे आहेत. आजची जर्नी काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर सर्व घाट करायचे आहेत आपल्याला. 84 घाट. तिकडे नाश्ता चालू आहे, तिकडे सर्वांचा नाश्ता झाला आहे आणि मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे. चला मित्रांनो, इकडे बघा, आपल्या लेडीजने एकदम साऊथ इंडियन लुक केलेला आहे. सकाळी सकाळी तयार झालेले आहेत आणि आता हे सकाळचे 6 वाजल्यात. आज काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन करायला जायचं आहे, म्हणून त्यांनी बघा कसं लुक केलाय, एकदम खतरनाक. ही बघा आमची बाय फुल असते. चला मित्रांनो, इकडे बघा, आता नाश्ता दाखवलेलाच आहे तुम्हाला. इकडे आपली मंडळी आलेली आहे, बाकीची मंडळी जी राहिलेली होती. आपल्याला या जागेवरती रिक्षावाल्यांनी आणून सोडलेलं आहे. बघू शकता सगळ्या रिक्षा इथे लागलेल्या आहेत आणि इथून आपल्याला 1 किलोमीटर चालायचं आहे. मंदिराच्या दर्शनासाठी 1 किलोमीटर आपल्याला इथून चालायचं आहे. ही आपली अख्खी पूर्ण मंडळी आहे बघा. मित्रांनो, 1 किलोमीटर चालायचा वाचलेला आहे. मंदिराकडून निःशुल्क सेवा चालू झालेली आहे बघा. फक्त ऑनली लेडीज साठी हे वाटतं. बघूया. चला मित्रांनो, काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन करायचं आहे. निःशुल्क सेवाच्या गाड्या गवसत चाललोय. भेटला तर नशीब, नाही तर 1 किलोमीटर चालायला लागेल. आपली मंडळी अशी अर्धी मागे आहे आणि अर्धी अशी पुढे चालत चाललेली आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, 1 किलोमीटर वाटतं चालायला लागणार आहे आता. तुम्ही बघू शकता असा परिसर आहे मंदिराच्या 1 किलोमीटर अगोदर. सर्व दुकानं दिसतात शॉपिंगची. आपण सकाळी सकाळी लवकर आल्यामुळे इथे आता सर्व दुकानं क्लोज आहेत. नगर निगम वाराणसी. आपले दोस्त भाऊ पण इकडे चालत आलेले आहेत. 100 किलोमीटर चाललो असेल, दम लागला लगेच. फायनली मित्रांनो, 1 किलोमीटर चालून झालेलं आहे. बघू शकता इकडं आपली मंडळी आहे बाकीची आणि इकडं काशी विश्वनाथला गेट लागली. मित्रांनो, हा बघा काशी विश्वनाथ मंदिरचा गेट लागलेला आहे आणि आपण फायनली गेटच्या जवळ आलेलो आहे. बघू शकता इकडे मागेच काशी विश्वनाथ मंदिरचा गेट आहे. चला मित्रांनो, आता आपण 4 नंबर गेटमधून आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आता थोड्याच वेळात आपले मोबाईल जमा होतील आणि तुम्हाला मी देवाचे दर्शन घडू नाही शकत. तुम्ही बघू शकता आपल्या जोडीला अशी मंडळी आहे आणि बाकीची मंडळी अशी गेलेली आहे. बघा, 4 नंबर गेटमधून एंट्री केल्यानंतर असा व्ह्यू येतो. तुम्ही बघू शकता बाकीची मंडळी पण आपली इकडून आलेली आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय.
त्याला असते असते आपली पूर्ण मंडळी आलेली आहे. आम्ही आता चाललो काय दर्शनाला का कशाला? दर्शनाला निघालेले. साऊथ इंडियन लुक तुम्हाला सकाळी दाखवलेलं आहे. आतमध्ये एंट्री केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता असा व्ह्यू आहे. इकडे सगळे दुकानं लागलेले आहेत. इकडे बघा मित्रांनो आपले सगळे लोक. चला मित्रांनो इकडे भरत काकांनी जिम्मेदारी घेतलेली आहे. लक्ष देतात असा ग्रुप आहे ना. सर्वांनी एकमेकांना सहकार्य केलं आणि मलाही खूप कॉपरेट केलेलं आहे. इकडे आपण आता बुटं जमा केलेत आणि मोबाईल पुढे जमा करणार आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे सर्व मोबाईल जमा करायला सांगतात. पण मोबाईल जमा करायसाठी सरकारी लॉकर इकडे आहे. तर या साईडला जायचा मोबाईल जमा करायसाठी. ज्यांना मोबाईल जमा नाही करायचे तरी लेडीजची लाईन ती आहे आणि जेंट्सची लाईन ही आहे. मित्रांनो या साईडवर मोबाईल जमा करायला यायचं आहे. तुम्ही बघू शकता असा मंदिर लागतो तिथे. पण तिकडून आल्यानंतर इकडे सरकारी लॉकर आहे. इकडे मोबाईल जमा करायला यायचं आहे. मित्रांनो आता आपण इथे मोबाईल जमा करणार आहे आणि याच्यानंतर तुम्हाला मी काहीच अपडेट ठेवू शकत नाही. तर तुम्ही आपल्याबरोबर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. या जागेवरती आपण मोबाईल जमा करणार आहे. अर्धी लोक आपले मोबाईल जमा करून गेलेले आहेत आणि बाकीची मंडळी आहे आपल्या जोडीला. मित्रांनो जिथे आपण मोबाईल जमा केलेले लॉकरमध्ये तिथूनच बाहेर मंदिराच्या बाहेर येण्यासाठी मंदिराच्या मागूनच बाहेर यायचा आणि तिथून आल्याच्या नंतर तुम्ही मोबाईल घेतल्यानंतर बरोबर दुसऱ्या साईडने निघायचं आणि मागच्या साईडून अन्नपूर्णा मंदिराची तर जायला जागा आहे. बघू शकता हे बघा असा मानून जायला जागा आहे. इकडून आपण आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता आता इकडून आपण परत या अन्नपूर्णा मंदिराची इथे जाणार आहे. हा गेट आहे. अन्नपूर्णा मंदिर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता. अन्नपूर्णा मंदिर आहे मित्रांनो. मित्रांनो दर्शन केल्याच्या नंतर आपण हे बघा मणिकर्णिका गेट आहे त्याच्यातून एंट्री केली आणि इकडून पुढे चाललेलो आहे आपण. तुम्ही बघू शकता मणिकर्णिका गेट. लक्षात ठेवा दर्शन घेतल्याच्या नंतर मणिकर्णिका गेट आहे ना त्याच्यातून आतमध्ये जायचं आहे. त्याच्यातून आतमध्ये गेल्यानंतर आपण पुन्हा जिथून एक्झिट द्वार होता जिथे तिथून आपण पुन्हा निघणार आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे असं आपण चाललेलो आहे. इकडून आपण आता यादव चायच्या इकडून आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथे बघा यादव चाय त्या गल्लीतून आलोय आणि इकडे चाललोय असा सरळ दीपक पे गेस्ट हाऊस. तुम्ही बघू शकता इथे दीपक पे गेस्ट हाऊस आहे. या गल्लीत सरळ सरळ चाललेलो आहे. मित्रांनो त्या गल्लीत थोडा पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे शिवम लस्सीवाला आहे. भरपूर जुना दुकान आहे. ज्याला कोणाला लस्सी प्यायची असेल तर तुम्ही इथे लस्सी पिऊ शकता. तर तुम्ही बघू शकता हे बघा. चला मित्रांनो चालून गल्ल्या फिरून भरपूर पाय दुखलेले आहेत. आता आपण जिथून तुम्हाला सांगितलेलंच आहे आपण जिथून मंदिराचं दर्शन घेऊन निघलेलो तिथेच आपण पुन्हा चाललेलो आहे. याच्यासाठी चाललोय का तुम्हाला दाखवू शकतो का कुठून निघालेलो आहे. कारण की आपल्याकडे मोबाईल नव्हता. मोबाईल आपण जमा केलेला. ही आपली मंडळी बघा सगळी येते आणि बाकीची मंडळी इकडे चालत आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो हा रस्ता जो इकडून आलोय आपण तर इकडून मणिकरणला जातो आणि हा मागच्या बाजूला जायचा रस्ता आहे. हा कॉरिडॉर तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला जायचं आहे. चला लवकर चला भरपूर टाइम झालाय. घाट बघायला जायचंय. नमस्कार मित्रांनो आपण आता मेन कॉरिडॉर मधून आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये आल्यानंतर बघा असा काही व्ह्यू दिसतो. तुम्ही बघू शकता. तर आता इथं चालून सर्व थकलेले आहेत आणि इथे बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुला काय बोलायचं आहे का राहुल कोहली? मित्रांनो आपण जिथून आलेलो तिथेच हा सर्वात पहिले दशानन ज्योतिर्लिंग महादेव मंदिर लागतो. तुम्ही बघू शकता. इथे दर्शन करून आपण आता पुढे जाऊया. मित्रांनो आपण इकडून आलेलो आहे आणि आता इकडे जायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता आपली सर्व मंडळी इथे असते आणि इकडे
दर्शन करून आपण इकडून बाहेर निघालेलो आणि आपल्याला इकडे जायचं आहे आता. चला मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडून आपण आता आलेलो आहे आणि इकडे आता सर्व चेकिंग वगैरे होते. चेकिंग होते. मोबाईल अलाउड आहे, बाकी काहीच अलाउड नाही. तुम्ही बघू शकता ही मंडळी सुद्धा आपल्या जोडीला आहे. ही लेडीजची लाईन असते, ही जेंट्सची लाईन असते. मित्रांनो, आपली ही पण मंडळी आलेली आहे. आता यांची पूर्ण चेकिंग होईल इथे. फक्त मोबाईल अलाउड आहे आणि पैसे बाकीचं अलाउड नाही. बघा कसं चेक करतात. बॅग तर घेऊनच येऊ नका, बॅगमुळे भरपूर चेकिंग होते. ज्याच्याकडे बॅग असते त्याच्या भरपूर चेकिंग होते. पूर्ण आपली मंडळी इथं आलेली आहेत. पुढे आल्यानंतर मित्रांनो परत असा एरिया लागतो. तुम्ही बघू शकता. हे बघा, आपण इकडून आलेलो आहे चेकिंग करून आणि परत इकडे आता चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपण मंदिराच्या आवारात आलेलो आहे. तुम्ही बघू शकता. संपूर्ण मंदिराच्या आवारात आलेलो आहे. आता इथेच आतमध्ये काशी विश्वनाथ मंदिराच्या इथे आपण गेलेलो आणि इथे आपण दर्शन केलेला. तुम्ही बघू शकता आपण या मंदिराच्या आवारात आलेलो. आपली माणसे आता थोड्या वेळ येतील इथे. आपणच सर्वात पुढे आलोय. नमस्कार मित्रांनो, हा बघा आतमध्ये जो मंदिर दिसतो काशी विश्वनाथ मंदिर आहे आणि इकडून आपण दर्शन करून बाहेर आलेलो. आणि इकडे बघा किती मोठा एरिया आहे, परिसर किती मोठा आहे. तुम्ही नाव वाचू शकता. शिवाळ बघा किती मोठा एरिया आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. चला मित्रांनो, इथं फोटोशूट चालू झालेलं आहे. मंडळी आलेली आहेत आपली, तुम्ही बघू शकता. आणि इकडे यांचा फोटोशूट चालला आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे या लोकांनी सगळ्यांनी फोटोशूट वगैरे सर्व दर्शन वगैरे झालेलं आहे यांचा. आणि इकडे सगळी बसलेली आहे मंडळी. इथून बघा काशी विश्वनाथ मंदिर आणि आपला भाऊ पण आताच आलेला आहे. तर कसं वाटलं दर्शन करून? एक नंबर. व्यवस्थित दर्शन झाला? गर्दी वगैरे होती का? चला, सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. आता आपण मणिकर्णिका घाटाला जाणार आहे. तर तुम्ही असंच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो बघा, फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भारत माता बघायला भेटलेली आहे. भारत माता की जय. आणि इकडे जो मागे मंदिर दिसतो तो श्री महादेश्वर महादेव मंदिर आहे, बघू शकता. आणि इकडे आता आपण मणिकर्णिका घाटला जाणार आहे. आणि अशी आपली मंडळी सगळी आलेली आहे. सगळ्यांचं दर्शन वगैरे झालेलं आहे, फोटोशूट झालेलं आहे. तर आपण आता मणिकर्णिका घाटकडे निघालेलो आहे. मित्रांनो, हा दूरदर्शन केंद्र आहे. इथे येऊन नक्की 150 रुपये पे करून तुम्ही बघा. हे बघा मित्रांनो, इकडं आल्यानंतर तुम्हाला असा लावला जातो 150 रुपये. याच्यात आपल्याला ज्योतिर्लिंगचा पूर्ण व्ह्यू आणि घाटाचा व्ह्यू हे सर्व बघायला भेटतं. आपले पैसे वसूल होतात एकदम. हे बघा मित्रांनो, आपल्याबरोबर जे टुरिस्ट आले त्यांच्या असं लावलेलं आहे. आता 10-15 मिनटाचा असतो, 150 रुपये घेतात. पण तुम्ही नक्की बघा इथे आल्यानंतर. तर यांच्या पण लावतील. आणि बाकीचे सर्व वेटिंगला आहेत आपली मंडळी. आणि मी सुद्धा वेटिंगला आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, घाट परिसरामध्ये आपण आलेलो आहे, बघू शकता. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला बाकीचा व्ह्यू दाखवतो. हे बघा, गंगा दर्शन. मित्रांनो, आपण आता मंदिर परिसरात आलेलो आहे, बघू शकता. दर्शन करा गे. ओके ओके ना. चला, त्यांना सगळ्यांना दर्शन करून इकडे घेऊन यायचं आहे. चला मित्रांनो, आता आपण मंदिराच्या इथे आलेलो आहे, हे बघू शकता. इथून आता आपण सगळेजण चपलं काढायला थांबलेले आहे. तर चला, ही दर्शनाची लाईन आहे, ही पण मंडळी आपल्याच जोडीला आहे. चला मित्रांनो, काल भैरवच्या दर्शनासाठी आपण
इकडे मागे मंदिर आहे तुम्हाला दाखवलेलंच आहे. बघा आपण आता काल भैरवचं दर्शन करणार आहे. इकडं आपल्या बाईंनी देवाला चढवायला माल घेतलेली आहे आणि इथून आता आपण एंट्री करणार आहे. हॅलो मित्रांनो, चला 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 मित्रांनो, काल परिसराच्या आवारात आपण आलेलो आहे. आता आपण मंदिरात जाणार आहे, दर्शन करणार आहे. हे आपली मंडळी आहे सगळी. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये आपण आलेलो आहे. चला मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. ओम बाबा, ओम बाबा. काशी की गलियों में ठीक है, ये बात कीजिए हमसे, क्या बात करना है? चला मित्रांनो, आता समोर गाय घाट दिसतोय. आपली बाय आपल्या जोडीलाच आहे. हे बघा, हे बाई काही मागे वळून बघायला पक्की टाकले, बिचारी रात चालले. इथून आता आपण 84 घाट फिरणार आहे. पहिला घाट आपल्याला लागलेला आहे, तुम्ही पाणी बघितलेलंच आहे. इकडे बघा, हा गाय घाट आहे. चला मित्रांनो, आता आपण गाय घाटला आलेलो आहे. इकडे आता आपण एक प्लेट पकोडे घेतले. क्या इडली नाही मागते, पकोडा मागते. पकोडा कैसा है? दे एक प्लेट दे पकोडा, टेस्ट करके देखा. चला मित्रांनो, आपण गाय घाटला आलेलो आहे. आता आपली मंडई पण इकडे आपल्या जोडीलाच आहे. चला मित्रांनो, इकडे आता आपली मंडई लागलेली. आता आपण 84 घाट दाखवणार आहे त्याला. आणि ही आपली बोट येत आहे समोरून, बघू शकता. चला या 84 घाट बघूया. हा पूर्ण परिसर तोच आहे, बघू शकता. चला मित्रांनो, बघू शकता. इकडे आता सगळी बोटीमध्ये आलेली आहेत. गाईस, आता अभी आता मच्छी पकड़ने को जा रहे हैं, देखने के लिए जा रहे हैं. आता 4 धाम कुठं आला इथे? देखने के लिए जा रहे हैं. चला मित्रांनो, इथून आता आपण निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा सगळी जण निघाले. तो चलो गंगा मैया की. बघा मित्रांनो, असे सर्वांना घाट दाखवले जातात, बघू शकता. आणि आपण पण आता निघालेलो आहे. चालू झालेलाच आहे.
अरे आने तो दो. अरे दीदी पास नहीं जाएगा, पानी पड़ी है ना. सामने वो दिखा रहे हैं, सामने सर में लगा रहे हैं. मैं तुम्हारा सारा कर्ज चुकाऊंगा, तब उसकी माँ ने बात कर्ज चुका सकती हो. सारा कर्ज चुका दिया है, तब उसकी माँ ने बोला तुझे पूरे मंदिर लेके आओ. तब मंदिर लेके आया. क्या हो गया? माँ ने बोला तुम मेरे सोने का बिल बना दोगे, तब तुम माँ का जैसे इलाहाबाद में 3 नदी का संगम है, उसी तरह हमारे काशी में घर में 5 नदी का संगम है. गंगा, जमुना, सरस्वती, धुपमा, किन्नर, पांचों बहनों का मंदिर नीचे पानी में डूबा हुआ है. चला मित्रांनो, इकडे आपल्या आता घाट बघून झालेले आहेत आणि आपण आता नमो घाटला उतरलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता कसा सगळ्यांना बारीक पण आलेला आहे. फुल एन्जॉयमेंट चालू आहे सगळ्यांची. मित्रांनो, हा नमो घाट आहे. हा मोदीजींनी बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता इकडं घाटावरती उतरल्यानंतर सगळ्यांची मस्ती चालू झाली. बोटमध्ये फिरून आले आणि आता इकडे अशा गाड्यांची राईड करत आहेत. फुल आनंद आणि फुल मजा घेत आहेत सर्वजण. मित्रांनो, मग कपिल पान भंडारमध्ये आलेलो आहे. इकडे बघू शकता बनारस आहे और पान नहीं खाया तो क्या खाया. तो चला पान खातो आपण. पान खायचंय, पान है पान बनारस वाला, बनारसी पान खाने का. बनारसी पान.
मित्रांनो हा बघा, आता एक वेगळा जो पान बनणार होता तो हा आहे. आपल्या उल्हास भाऊसाठी येतो. जर्दा. आपल्याला या भावांनी 2 दिवस भरपूर फिरवलेलं आहे रिक्षामध्ये. पूर्ण वाराणसी आपण ह्याच्यात जोडीला फिरलेलो आहे. काय विचार करता आवरा इकडे निसता फोन बोलत. इकडे आपले पान तर रेडी झालेले आहेत. गोड पान बघा कसे तयार केले, तुमच्या समोरच तयार केलेले आहेत. लावते किंवा माहित बाबा. मित्रांनो हे बघा 4 पान आपले रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. उल्लास भाई आपका पान उठाओ. हाँ उठाओ. बरंच पान खातोय, लोक बोलतील. आला ना. कौन सा पान है भैया? भैया बहुत डेंजर पान है, बनारसी. बनारस का पान है. खा के इसका अंदाजा पता चलने वाला है. तर चला मित्रांनो आपण पण आता पान खाऊन घेऊ. तू का घेतला नाही रे पान? नहीं खाता. भाऊ सांगतो पान खात नाही, त्याला पण सांगितलेलं खा. तुम्हाला असं वाटेल त्याला घेतला नाही, पण त्याला पण सांगितलेलं आपण पान खायला. मित्रांनो आपण हे पान घेतलेले आहेत, पण ह्याचे पैसे पूर्ण काकांनीच दिलेत. आपल्याला काय पैसे देऊन दिले नाही. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण आता वाराणसी स्टेशनवरती आलेलो आहे. तर आज रात्री आपली वाराणसी स्टेशनवरून तुंडला इथे उतरायचं आहे आपल्याला. सकाळी आपण 6:30-7 वाजेपर्यंत उतरणार आहे. तर आपली इथून न्यू दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस आहे, तुम्ही बघू शकता. तर चला, तर आपण आता पुढे पूर्ण आग्रा, मथुरा, वृंदावन फिरणार आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता आपला भाऊ आपल्या जोडीला. गुड नाईट. तर चला गुड नाईट ना. तुम्ही पण झोपा